आज आपण पाहणार आहोत रवा केक। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी रवा, अर्धी वाटी मैदा, बेकिंग पावडर 1.5 चमचा, हा खायचा सोडा अर्धा चमचा, व्हॅनिला एसेन्स 2 चमचे, पोहा चमच्याचं माप घ्यायचे, साखर, पिठी साखर दळून, साजूक तूप अर्धी वाटी हे वितळून घ्यायचे, टुटी फुटी 3 वेलदोडे, 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी मैदा असं 1.5 वाटी प्रमाणे, त्यासाठी 1 ते 1.25 वाटी दूध आणि चेरी। आता केक करण्यासाठी जो रवा घ्यायचा आहे तो शक्यतो बारीकच घ्या। बारीक रवा जर नसेल आपल्याकडे तर जाड रवा घेऊन तो आपण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे। आता हा 1 वाटी बारीक रवा, त्याच वाटीने मैदा घेतलाय अर्धी वाटी, 1 वाटी रव्याला अर्धी वाटी मैदा, त्याच वाटीचं प्रमाण घ्यायचंय रवा मैदा पिठी साखरसाठी। त्याच वाटीने आपण पाऊण वाटी पिठी साखर घेतली आहे। अर्धी वाटी साजूक तूप आपण वितळून घेऊया। तूप आपण वितळून घेतोय। आता ज्या वाटीने आपण साखर मैदा आणि रवा घेतलाय त्याच वाटीने आपण हे 1 वाटी दूध घेतलंय, हे दूध टाकून घेऊया। परंतु हे दूध एकदम टाकायचं नाही, प्रथम मी अर्धी वाटी दूध टाकून घेते। थोडंसं कोमट दूध घ्यायचं। दूध हे प्रथम संपूर्ण टाकू नका, थोडं थोडंच टाका। आता हे व्हॅनिला एसेन्स टाकून घेऊया, पोह्याचा 1 चमचा, वास छान येतो। त्याच वाटीने हे पाव वाटी साजूक तूप, विदाउट एग विदाउट दही हा केक आपण करतोय। आता हे सगळं मटेरियल आपण मिक्सरमधून मिक्स करून घेऊया। एकदा मिक्सरमधून फिरवून घेऊया, एकजीव करून घेऊया। बघू शकता आपण हे आता सगळं मिश्रण मिक्सरमधून फिरवून घेतले। आता ते घट्ट वाटतंय। त्या दूध आपण सगळं एकदम न टाकता आता घट्ट झालंय, तेव्हा आता परत आपण उरलेलं दूध टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा फिरवून घेऊया। तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तो टाका, नाहीतर थोडंसं आपण तूप टाकून भांड्याला लावून घेऊया। तूप लावून घेण्याचं कारण म्हणजे केक हा लवकर सुटतो, भांड्याला चिकटून बसत नाही। तेव्हा तुम्ही तूप लावून घ्या किंवा बटर पेपरचा उपयोग करा। मी तूप लावून घेतलंय केक पटकन सुटण्यासाठी। आता ह्याच्यात वेलदोडा घालून घेते। बेकिंग पावडर 1.5 पोहा चमचा, मिश्रण आपण परत फिरवून घेतलंय, एकजीव करून घेतलंय। आता सगळं एकजीव झाल्यानंतर त्यात आपण 1.5 पोहा चमचा बेकिंग पावडर टाकून घेणार आहे। आणि अर्धा चमचा खायचा सोडा, त्यात थोडंसं परत वरून आपण दूध टाकून घेऊया आणि मिश्रण परत एकजीव करून घेऊया। बेकिंग पावडर आणि सोडा टाकून घेतल्यानंतर त्यात आपण टाकून घेतोय टुटी फुटी, आणि थोडी चेरी। मिक्स करून घेऊया परत। आता केक पात्राला आपण तूप लावून घेतलंय आणि थोडासा मैदा आजूबाजूने आणि मध्ये असा पसरवून घेतलाय, म्हणजे मग केक भांड्याला चिकटत नाही। बटर पेपर असेल तर तो वापरला तरी चालेल। आपण मैदा स्प्रेड करून घेतलाय म्हणजे केक चिकटणार नाही। आता हे मिश्रण आपण त्याच्यात टाकून घेणार आहे। अशा प्रकारची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे।
आता हे छान टॅप करून घ्यायचे, म्हणजे आतमध्ये केक पोकळ राहत नाही, केकमध्ये पूर्ण हवा निघून जाते. 35 ते 40 मिनटं आपण ओव्हनमध्ये बेक करून घेणार आहे. तर माझ्याकडे ह्या पद्धतीचं ओव्हन आहे, याच्यात नानकटाई बिस्किटं सगळं करतो. तेव्हा ह्या प्रकारच्या ओव्हनमध्ये मी केक ठेवला आहे जवळजवळ 35 ते 40 मिनटं. आपण ओव्हनमध्ये रव्याचा केक लावला होता. 30 ते 35 मिनटं झाली आहेत. बघू शकतात वरून केकला असा लालसर रंग आलाय, केक होत आलाय. आता मी ओव्हन बंद करून घेते. आपण झाकण उघडून बघूया. अरे वा, केक अतिशय सुंदर झालेला दिसतोय. छान केक फुगला आहे आणि जाडीदार झालेला दिसतोय. बघू शकता सुरी अगदी क्लीन निघाली आहे, याचा अर्थ आपला केक पूर्ण छान बेक झालेला आहे. आपोआपच आजूबाजूने तुम्हाला सुटलेला दिसतोय. हे बघा, त्याला सोडवून घेण्याची सुद्धा गरज नाही. हे बघा, आता 15 मिनटं हा केक आपण गार करून घेऊया आणि मगच सोडवून घेऊया, कारण जर गरम गरम केक आपण काढला तर तो तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे 15 ते 20 मिनटं तो गार होऊ देऊया. ही आता ही खालची बाजू आहे. छान रंग आलाय आणि छान बेक झालाय, स्पॉन्जी झालाय, जाळीदार झालाय. तर 5 मिनिटांनी आपण त्याचे तुकडे करून घेऊया. हा आहे केकचा वरचा भाग आणि हा आहे केकचा खालचा भाग. बघू शकता भांड्याला अजिबात आपण बटर पेपर लावला नाही तरी सुद्धा भांड्याला अजिबात काही चिकटलेलं नाही आणि केक अगदी व्यवस्थित सहजपणे अगोदरच आजूबाजूच्या कडा निघालेल्या होत्या. सहज केक निघालाय, बटर पेपरचा उपयोग जरी केला नाही तरी. वरून मी चेरी आणि टुटी फुटी टाकायचं विसरले, ती फक्त पिठातच टाकली गेली, त्यामुळे ती वरून दिसत नाहीये. तुम्ही ती वरून पण आठवणीने टाकून घ्या, म्हणजे केक छान दिसतो. आता केक गार झालाय, कापून घेऊया. हा बघा, हा खालून आणि हा वरून. कापतानाच तुमच्या लक्षात येत असेल की अगदी स्पॉन्जी झालेला आहे ते. बघा, अजून थोडा गरम आहे. बघू शकता अगदी रवेदार आणि स्पॉन्जी केक तयार झालाय. थोडा गरम आहे, मग आपण तुकडे करून घेऊया. बघू शकता एकदम रवेदार बेकरी प्रमाणे केक तयार झालाय. बघा, बेक पण मस्त झालाय, जाळीदार आणि स्पॉन्जी केक तयार झालाय. बेकरीपेक्षा सुद्धा सुंदर म्हटलं तरी हरकत नाही. बेकरीप्रमाणे हे केक तयार झालाय. हा केक तुम्ही छोट्या छोट्या वाटीमध्ये पण लावून घेऊ शकतात. कुकरमध्ये किंवा तव्यावर वाळू ठेवून किंवा ओव्हनमध्ये
हा केक तुम्ही बनवू शकता. कट करून घेऊया. बघा, सहज छान कट होतोय आणि स्पॉन्जी आहे हे तुम्हाला कट करतानाच लक्षात येतंय. बेक पण अतिशय सुंदर झालाय. कलर छान आलाय. तुकडे पण अतिशय छान आणि इझी होत आहेत. अगदी ब्रेडच्या तुकड्याप्रमाणे तुकडे करून घ्या. हे बघा, अगदी सहज आणि छान तुकडे होत आहेत. हे बघा, हा रवा केक तुम्ही घरच्या साहित्यामध्ये लहान मुलांसाठी घरच्या घरी जरूर बनवून बघा. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. रव्याचा केक.